नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा 1000 प्रश्न या सिरीज मधला आजचा आपला पहिला प्रश्न. नौदलात सामील झालेली स्कॉर्पियन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली आहे? ऑप्शन ए पहिली, ऑप्शन बी दुसरी, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी चौथी. आणि उत्तर आहे ऑप्शन सी तिसरी. करंज पाणबुडीविषयी अतिशय महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. लांबी 67.5 मीटर, उंची 12.3 मीटर, वजन 1565 टन आणि टॉर्पिडो आणि अँटीशिप क्षेपणास्त्राचा मारा करू शकते. युद्धाच्या वेळी करंज अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. या पाणबुडीचा वापर तऱ्हेतऱ्हेच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामात केला जाऊ शकतो. मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेली ही पाणबुडी आहे. अशाच प्रकारच्या 6 पाणबुड्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडाझरी चे नवीन अभयारण्य घोषित केले आहे. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 चंद्रपूर, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 यवतमाळ, ऑप्शन 4 बीड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चंद्रपूर. अतिशय महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. घोडाझरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर येथे 2018 मध्ये स्थापित केलेले वन्यजीव राखीव अभयारण्य आहे. यामध्ये दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडे जंगल आणि सरोवराचा 159 किमी 61 चौरस मैल समावेश आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कराड वन्यजीव अभयारण्य दरम्यान वाघांच्या स्थलांतरासाठी जोडणाऱ्या कॉरिडॉरवर जंगल हा महत्वाचा प्रदेश मानला जातो. धरण आणि रिसॉर्ट पासून सुमारे 2 किमी अंतरावर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या त्याच नावाच्या गावावरून हे नाव देण्यात आलेले आहे. मराठीत हॉर्स घोडा आणि झरी म्हणजे पाण्याचा झरा. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केलेली आहे? ऑप्शन 1 लातूर, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 चंद्रपूर, ऑप्शन 4 यापैकी काय कोणीही नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लातूर. प्रश्न क्रमांक 4. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV-40 प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते? ऑप्शन 1 22, ऑप्शन 2 31, ऑप्शन 3 30 किंवा ऑप्शन 4 34. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 31. महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून 31 उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत 100 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. PSLV-C-40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये भारताचे 3 तर इतर देशाचे 28 उपग्रह. अन्य देश आहेत. या 6 देशांमध्ये फ्रान्स, फिनलंड, कॅनडा,
इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशाचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 5. 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी यापैकी उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारत. प्रश्न क्रमांक 6. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले? ऑप्शन ए गिरीशचंद्र मुर्मू, ऑप्शन बी आर के माथुर, ऑप्शन सी गीता मित्तल, ऑप्शन नंबर डी मनोज सिन्हा. उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न क्रमांक 7. 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 मध्ये जी जनगणना झाली ती कितवी जनगणना होती? ऑप्शन ए 12वी, ऑप्शन बी 15वी, ऑप्शन सी 18वी, ऑप्शन डी 20वी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 15वी. प्रश्न क्रमांक 8. मिझोरमचे नवीन राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन ए पी एस श्रीधरन पिल्लई, ऑप्शन बी सत्यपाल मलिक, ऑप्शन सी राधाकृष्ण माथुर, ऑप्शन डी कंबापती हरिबाबू. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कंबापती हरिबाबू. प्रश्न क्रमांक 9. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ऑप्शन ए वर्धा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी वैनगंगा, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 10. पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? ऑप्शन ए 9वे, ऑप्शन बी 13वे, ऑप्शन सी 6वे, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 9वे. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more informative videos. नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न आणि उत्तरांसाठी आपल्या मराठी मातृभाषेतून शिकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब व आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. हॅपी लर्निंग.